नमस्कार, आर न्यूजच्या सोमवार दिनांक 9 सप्टेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंग्लज शहरातील फुटपाथ अतिक्रमण हटवण्याची मोहीम ठरली फक्त नाटक, फुटपाथ विक्रेत्यांनी पुन्हा ताबा मिळवला, नागरिकांच्या समस्या कायम, फुटपाथ मोकळे करण्यासाठी प्रशासनाचे गंभीर पाऊल अपेक्षित, चंदगड तालुक्यातील बुजवडे धनगरवाड्याची हृदयद्रावक घटना, रस्ता नसल्याने अर्धांगवायूने ग्रस्त वृद्धाला रात्रभर उपचाराविना तडफडावे लागले, 76 वर्षांनंतरही दुर्गम भागातील रस्ते प्रश्न कायम, ग्रामस्थांचे दुःखद आवाहन, आमदार राजेश पाटील यांच्या मध्यस्थीनंतर कोवाड ग्रामस्थांचं उपोषण तात्पुरतं स्थगित, स्ट्रक्चरल ऑडिटचे जिल्हा परिषदेचे लेखी आश्वासन, पाण्याच्या टाकीच्या चुकीच्या बांधकामाविरोधात ग्रामस्थांचा रोष कायम, तब्बल 5 लाख रुपयांच्या बक्षिसांसह झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन, 25 सप्टेंबरला रामकृष्ण मल्टीपर्पज लॉनवर स्पर्धा रंगणार, महिलांच्या पारंपरिक खेळांचा सण, युवतींसाठी खास स्पर्धा, आजरा शहरवासियांना भेडसावतोय गणेश मूर्ती विसर्जनाचा प्रश्न, नगरपंचायत प्रशासनाचे ढिम्मपणे दुर्लक्ष, चित्री नदीपात्रातील चिखलामुळे गणेश भक्तांची कसरत, हलकर्णीत नवसाच्या गणरायाचे पारंपरिक वाद्याच्या जल्लोषात स्वागत, मिरजच्या ढोल ताशांच्या गजरात श्री रामलिंग गणपतीची भव्य मिरवणूक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टकडून मिळालेल्या शालीचा सन्मान, प्राध्यापक प्रकाश भोईटे आणि प्राध्यापक सुभाष कोरे यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आधारस्तंभ पुरस्कार, विज्ञानवादी दृष्टिकोन रुजवण्यासाठी केलेल्या कार्याची दखल, 15 सप्टेंबर रोजी रायगड इथं पुरस्कार प्रदान, हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये माता पालक मेळावा उत्साहात संपन्न, आरोग्य, संतुलित आहार आणि मुलांच्या शिक्षणाविषयी मार्गदर्शन, महिलांची रक्त तपासणी आणि मोबाईलचे दुष्परिणाम यावर चर्चा।